नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 580वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. मनाला फार इकडे तिकडे भटकू द्यायचं नसतं. ते नेहमी लहान मुलासारखंच असतं, कुठेतरी जाऊन हरवू शकतं. मनाला फार इकडे तिकडे भटकू द्यायचं नसतं. ते नेहमी लहान मुलासारखंच असतं, कुठेतरी जाऊन हरवू शकतं. दुसरी कविता आहे. बाबा म्हणाले, बंड्या, या 4 वस्तू बाजारातून आणायच्या आहेत. जमेल न? तू एकटाच कधी गेला नाहीस म्हणून विचारलं. जमेल न? बंड्या म्हणाला, मी तुम्हाला खरेदी करताना बघितलं आहे आणि अगदी तसंच करायचं ठरवलं आहे. आधी हव्या त्या वस्तूंची किंमत विचारायची, मग किंमत जास्त आहे अशी तक्रार करायची. सगळंच कसं महाग झालं आहे अशी पण तक्रार करायची. याला सरकारच जबाबदार आहे अशी टीका पण करायची आणि मग दुकानदार सांगेल त्या किमतीला ती घेऊन टाकायची. बाबा म्हणाले, बंड्या, या 4 वस्तू बाजारातून आणायच्या आहेत. जमेल न? तू एकटाच कधी गेला नाहीस म्हणून विचारलं. जमेल न? बंड्या म्हणाला, मी तुम्हाला खरेदी करताना बघितलेलं आहे आणि अगदी तसंच करायचं ठरवलं आहे. आधी हव्या त्या वस्तूंची किंमत विचारायची, मग किंमत जास्त आहे अशी तक्रार करायची. सगळंच कसं महाग झालं आहे अशी पण तक्रार करायची. मग सरकारच जबाबदार आहे अशी टीका करायची आणि मग दुकानदार सांगेल त्या किमतीला ती वस्तू घेऊन टाकायची. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 112वा भाग. मी अन आत्मा जोडून असतो याला योग म्हणतात. आत्मा परमात्मा एकच आहे यालाही योग म्हणतात. मी अन आत्मा जोडून असतो याला योग म्हणतात. आत्मा परमात्मा एकच आहे यालाही योग म्हणतात. या मार्गाला लागणाऱ्या काही गोष्टी लागतात. किती काय कुठे बोलावे समजाव्या लागतात. या मार्गाला लागण्याला काही गोष्टी लागतात. काय किती कुठे बोलावे समजाव्या लागतात. कुणाकडून काही भेटी घेणे हे सोडून द्यावे. केवळ करमणुकीला जाणे हेही सोडून द्यावे. कुणाकडून काही भेटी घेणे हे सोडून द्यावे. केवळ करमणुकीला जाणे हेही सोडून द्यावे. देणे घेणे भेटी गाठी शक्यतोवर नको. कोणाशीही जोडून घेणे शक्यतोवर नको. देणे घेणे भेटी गाठी शक्यतोवर नको. कोणाशीही जोडून घेणे शक्यतोवर नको. कुणाकडून काहीही अपेक्षा करणे सोडून द्यावे. इतरांच्या अपेक्षेसाठी कर्म करणेही नसावे. कुणाकडून काही अपेक्षा करणे हे सोडून द्यावे. इतरांच्या अपेक्षासाठीच कर्म करणेही नसावे. शक्यतोवर एकट्याने आयुष्य घालवावे. गर्दीमध्येही मनाने एकटेच असावे. शक्यतोवर एकट्याने आयुष्य घालवावे. गर्दीमध्येही मनाने एकटेच असावे. एकटे राहिले तर इंद्रियांवर ताबा येतो. त्याच्यामुळे शेवटी मनावर ताबा येतो.
एकटे राहिले तर इंद्रियांवर ताबा येतो, त्याच्यामुळे शेवटी मनावर ताबा येतो. मन विचलित नाही झाले तर अहंकार जातो, आत्मा अन परमात्म्याशी मग एक रूप होतो. मन विचलित नाही झाले तर अहंकार जातो, आत्मा अन परमात्म्याशी मग एक रूप होतो. ब्रह्मरूप झाले की अखंड समाधानात असतो, परमानंद ही त्याला मग आपोआप मिळतो. ब्रह्मरूप झाले की अखंड समाधानात असतो, परमानंद ही त्याला मग आपोआप मिळतो. प्रयत्न एवढाच करावा, मन स्थिर असावे, आत्म्याच्या विचारापासून विचलित न व्हावे. प्रयत्न एवढाच करावा, मन स्थिर असावे, आत्म्याच्या विचारापासून विचलित न व्हावे. मनाचे इंद्रियांवर नियंत्रण पूर्ण असावे, बुद्धीचे मनावरही नियंत्रण पूर्ण असावे. मनाचे इंद्रियांवर नियंत्रण पूर्ण असावे, बुद्धीचे मनावरही नियंत्रण पूर्ण असावे. बुद्धी संशयरहित झाली मग आत्मा समजावा, यानंतर मग परमशांतीचा अविरत लाभ घ्यावा. बुद्धी संशयरहित झाली मग आत्मा समजावा, यानंतर मग परमशांतीचा अविरत लाभ घ्यावा.